नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 6 मार्चचा भाग तुम्ही बघत आहात आणि अतिशय धमाकेदार भाग बघत आहात तुम्ही आजचा। आज अर्जुनने कोर्टामध्ये एंट्री घेतली आणि आता उद्या अर्जुन साक्षीची ही साक्ष जी आहे ना ती खोटारडी ठरवणार आहे आणि अथर्व विचारेला कोर्टात हजर करणार आहे। काल तुम्ही याचा प्रोमो बघितलाच असेल, आता हे सगळं आपल्याला उद्याच्याच भागात बघायला मिळणार आहे। पण तत्पूर्वी अर्जुनने कोर्टात कशी हजेरी लावली ते खूप भारी आणि ड्रॅमॅटिक पद्धतीने दाखवलंय। सुरुवात तर त्यांनी अशीच दाखवली आहे की सायली अर्जुनची खूप वाट बघत असते। रात्रीचे 3-3:30 वाजलेत, अजून अर्जुन आला नाहीये। सायलीला एक वेळेला असं वाटतंय, मनात ती विचार करते काय करू, पोलीस कंप्लेंट करू का की वाट बघू, नको नको हे चिडतील। आता तसंच सायली सारखी अर्जुनला कॉल करायचा प्रयत्न करते पण कॉल काही लागेना। आता इथे बघा रविराज आणि प्रतिमा आत्या या दोघांचं बोलणं पुढे दाखवलंय। रविराज प्रतिमा आत्याला सॉरी म्हणतात की काय करणार ग प्रतिमा, आपल्या तन्वीचं आयुष्य आपल्याला पुढे न्यावं लागेल ना ग, तिला न दुखवता ते आयुष्य कसं पुढे न्यावं ते मला कळतच नाहीये ग, त्यामुळे खूप चिडचिड होते ग प्रतिमा माझी। पण अगं प्रतिमा, राग तर शेवटी आपल्याच माणसावर निघतो ना। आता प्रतिमा त्या गोड स्माइल करतात आणि म्हणतात ही तुमची पूर्वीची सवय असेल ना रविराज। मग रविराज हसतात आणि म्हणतात ते काही मला माहिती नाही ग प्रतिमा, पण एक मात्र नक्की आहे, आज तुझी आणखीन एक सवय म्हणजे आहे बर का पूर्वीसारखीच। प्रतिमा आत्या म्हणतात कुठली हो सवय। मग आता रविराज म्हणतात अगं पूर्वी आपल्या दोघांमध्ये कधी भांडणं झाली ना की तू उपाशी राहायचीस बघ, आज सुद्धा जेवलेली नाहीस ना प्रतिमा तू। मग प्रतिमा त्या काहीच बोलत नाहीत। मग रविराज त्यांचा हात धरतात आणि म्हणतात चल बरं जेवायला चल। आणि अशा पद्धतीने रविराजांनी प्रतिमा आत्याचा रुसवा काढलाय आणि त्यांना जेवायसाठी घरात नेलंय। एवढाच काय तो सीन दाखवलाय। आता पुन्हा एकदा अर्जुन बिचारा रत्नागिरीच्या वाटेवर आहे। प्रेक्षकांनो या अथर्व बिचारीची अशी मजा आली आहे ना, पुढे फार भारी दाखवलाय आजचा भाग। आजच्या भागाला आधीच लाईक करून टाका, मजा येणार आहे तुम्हाला ऐकायला। तर बघा सुरुवातीला टेन्शन मध्ये चैतन्य आणि अर्जुन, इकडे सायली टेन्शन मध्ये। आता ती देवी आईला प्रार्थना करते की देवी आई यांना लवकरात लवकर घरी परत येऊ। सायलीला आता काळजी वाटायला लागली आहे कारण पहाटेचे 4 वाजलेत। आता ही सायली विचार करते की हे कुठल्या संकटात तर नसतील ना, आणि आता बिचारी तिथेच बसली आहे, सारखी घड्याळाकडे बघतीये आणि आता मात्र तिथे बसल्या बसल्या तिचा डोळा लागतो। अर्जुन बघतोय की तो रत्नागिरीच्या बॉर्डरवर आहे आणि ऑलमोस्ट रत्नागिरीला पोहोचतोय आणि पहाट झाली आहे प्रेक्षकांनो। आता बघा पुढे मजा येते। आता हे दोघेही जण थोडे खाली उतरतात आणि तिथे रत्नागिरीचा बोर्ड बघतात, खाली उतरून इकडे तिकडे बघतात आणि अर्जुन म्हणतो चल चैतन्य आपल्याला आता शहरातच जावं लागेल अथर्वला शोधायला। दोघेही पुन्हा बसलेत गाडीमध्ये। चैतन्य आणि अर्जुन आता पुढे निघाले शहरात जायला रत्नागिरीमध्ये। पण आता पुढे बघा प्रेक्षकांनो फार मजा आली आहे। आता सायलीचा डोळा लागलेला असतो, अचानक ती जागी होते आणि बघते तर काय, अरे बापरे सकाळचे 5 वाजले। सायली उठल्या बघते तर काय, बापरे 5:30 वाजलेत आणि हे अजून आले नाहीयेत। आणि आता सायली उठते आणि सकाळची तिची आंघोळ वगैरे उरकून घेते आणि आता विचार करते पूर्णाजी घरी नाहीयेत, आईंचा पाय दुखतोय पण देवाजवळ दिवा तर लावावाच लागेल ना। इकडे तिकडे बघते ती आणि मग देवाजवळ दिवा लावते आणि प्रार्थना करते की अर्जुन लवकरात लवकर परत आला पाहिजे म्हणून। देवी आई हे सुखरूप असू देत, आज यांना यश मिळू देत। माझी प्रार्थना जर खरी असेल, माझी भक्ती खरी असेल ना तर तो अथर्व विचारे आज यांना नक्की सापडेल असं म्हणून आता सायलीने देवी आईला भक्तिभावे नमस्कार केलाय। आणि खरंच प्रेक्षकांनो अथर्व विचारे अर्जुनला बरोबर सापडलाय। आता हा सीन स्किप करू नका। आता बघा अर्जुन आणि चैतन्य खूप थकून गेलेले असतात। आता ते विचार करतात खाली उतरून चहा वगैरे घ्यावा। आता अर्जुन गाडीच्या खाली उतरतो। आता तो समोर बघतो तर काय, अथर्व मस्त तिथे चहा पीत बसलेला असतो आणि ऑलमोस्ट अथर्वचा चहा संपतच आलेला असतो। तो चहा पिऊन तो कप खाली ठेवतो आणि मागे वळतो तर काय, बापरे मागे अर्जुन सुभेदार। आता अथर्वची आणि अर्जुनची नजरेला नजर झालीये। अथर्व आता घाबरतो। अर्जुनला बघून अथर्वला घाम फुटलेला असतो। आता काय करावं, त्याला पळायला पण जागा नसते। अर्जुनला मात्र आता राग आलेला असतो अथर्वचा, पण कमाल आहे बाबा अर्जुनची, त्याने त्याच्या रागावर खूप कमालीचा संयम ठेवलाय। चैतन्य त्याला म्हणत असतो अर्जुन अरे, आता अर्जुन त्याच्या समोर येतो, असा एकदम स्लोली समोर येताना दाखवलाय। चैतन्य घाबरतो कारण अर्जुन आता त्याचा असा हात वर करतो। आता अथर्वला वाटतं आता बसते आपल्या कानाखाली। अथर्वने आता ऑलमोस्ट डोळे मिटून घेतलेले, अरे बापरे आता मारतो का काय। पण आता अर्जुन त्याच्या खांद्यावर हात टेकवतो आणि म्हणतो काय रे अथर्व, आम्ही तुला शोधत इथपर्यंत आलोय, याचा अर्थ कळतोय का तुला? या केससाठी तू किती महत्वाचा आहेस, कळत नाहीये का तुला अथर्व?
आता मात्र अथर्व म्हणतो हो 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 कळतंय. अर्जुन म्हणतो तुझ्यामुळे एक निर्दोष माणूस शिक्षेपासून वाचवू शकतो हे कळत नाहीये का तुला? मग अथर्व म्हणतो हो 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 कळतंय. अर्जुन पुढे म्हणतो तुझ्यामुळे साक्षी शिखरे सारखी क्रिमिनल फासावर जाऊ शकते, तिला शिक्षा होऊ शकते हे कळत नाहीये का तुला अथर्व? आता अथर्व म्हणतो हो अहो मला सगळं कळतंय हो. अहो मी या कोर्ट कचऱ्या नाही करू शकत हो. अहो माझं लग्न ठरलंय. अहो मी संसार मुलं बाळ अशी साधी साधी स्वप्न बघतोय हो. प्लीज प्लीज माझ्यावर उपकार करावं. अहो असं करू नका प्लीज. मला या सगळ्या केसमध्ये नका हो आणू. मला या सगळ्या गोष्टींपासून लांब राहायचंय हो. आता अर्जुनला खरं तर राग आलेला असतो, पण अर्जुनने हे खूप स्मार्टली हँडल केलंय. आता अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे बाबा ठीक आहे, काही हरकत नाहीये. मी काही तुला कोर्टात यासाठी जबरदस्ती करू शकत नाही, तुझी मर्जी. पण काय आहे ना चैतन्य, आपण काय करू आता पनवेलला परत जाऊ. ए अथर्व जरा काळजी घे बाबा स्वतःची. आता चैतन्य म्हणतो अरे अर्जुन. आता अर्जुन ऑलमोस्ट मागे निघून गेलेला असतो बरं का. त्या अथर्वला म्हणतो काळजी घे हा अथर्व. आणि आता अर्जुन पुढे जातो त्याच्या गाडीकडे, पण पुन्हा मागे येतो. चैतन्य म्हणतो अरे अर्जुन काय चाललंय तुझं? अर्जुन म्हणतो अरे अथर्व अरे यार तुला एक सांगायचंच राहिलं बघ बघ. चैतन्य आश्चर्यानेच बघतोय अर्जुनकडे, काय चाललंय काय अर्जुनचं? अर्जुन आता अथर्वला म्हणतो अरे बाबा अथर्व आता ना तू जरा जास्ती काळजी घे बरं का स्वतःची. आणि एक काम कर, एखाद महिना म्हण किंवा एक 6 महिने तू जरा स्वतःला लपव बरं का. लपून राहा रे बाबा, कदाचित मग 1% चान्स राहील बघ तुझे जिवंत असण्याचे. अथर्व आता घाबरतो ना आणि म्हणतो अरे बापरे म्हणजे? अर्जुन म्हणतो अरे म्हणजे काय? अरे बाबा माझी ड्युटी आहे आणि माझी ड्युटी म्हणून मला कोर्टात सांगावं लागेल की ती साक्षी शिखरे खोटं बोललीये म्हणून. म्हणजे तिचा मेलेला भाऊ अथर्व विचारे म्हणजे तू रे बाबा, अरे तू जिवंत आहेस. आणि मग कदाचित कोर्ट पोलिसांना सांगेल की बाबा अथर्व विचारेला शोधून काढा. मग पोलीस तुझ्यापर्यंत आधी पोहोचतील का मैपत शिखरेची माणसं पोहोचतील हे मी तुला सांगू शकत नाही रे बाबा. अथर्वला आता घाम फुटलाय बरं का. आताच अर्जुन म्हणतो हे बघ बाबा हे काही मी तुला सांगू शकणार नाही नक्की, पण बाबा काळजी घे. मग चैतन्य म्हणतो अरे बाबा अर्जुन, अरे पोलिसांनी जर अथर्वला आधी शोधलं तर बरं होईल ना अथर्वसाठी. नाही म्हणजे कोर्टामध्ये फेक ID सबमिट केली म्हणून अथर्वला तर पोलीस अटकच करणार. मग अर्जुन म्हणतो अरे हा म्हणजे अथर्वला जेल होईल ना. अथर्व घाबरला. चैतन्य म्हणतो अरे अर्जुन पण मैपतच्या माणसांनी शोधलं याला तर. आधी जर याने हा सापडला या मैपत शिखरेला तर मैपत शिखरे तर याचे तुकडे 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 करेल. अथर्व आता घाबरतो आणि म्हणतो अहो नाही 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 अहो असं काय करता हो, मला मरायचं नाही हो. अहो माझं नशीबच घाणेरडं आहे हो. त्या साक्षी शिखरेला माझा फोटो सापडला. अहो मी पाया पडतो त्या मैपत शिखरेला लांब ठेवा हो माझ्यापासनं प्लीज प्लीज, मी तुमच्या पाया पडतो. अर्जुन आता त्याला हात धरून उठवतो आणि म्हणतो ए बाबा अरे उठ, उगाचच पाया बिया नको पडूस माझ्या. या सगळ्याची काही करायची गरजच नाहीये. तू जर कोर्टामध्ये आला तर तुला पूर्ण सुरक्षा देऊ आम्ही आणि तुला हे सगळं करायची गरजच पडणार नाही. चैतन्य म्हणतो अरे बाबा कोर्टात येऊन तुला काही बोलायचं पण नाहीये रे अथर्व. तुला फक्त तुझा चेहरा दाखवायचा आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी आपोआप होऊन जातील. मग आता अर्जुन म्हणतो हे बघ असं नको समजू बाबा की आम्ही तुला घाबरवतोय, असं अजिबात नाहीये बरं का. नाही म्हणजे मी तुला फक्त शक्यता सांगतोय की असं असं होऊ शकतं पुढे. म्हणजे पुढे जर तुझं काही बरं वाईट झालं तर तुला तयारी करायला पाहिजे ना तुझ्या पुढच्या आयुष्याची. नाही म्हणजे पुढे काय करायचं काय नाही हे तुझं तुझं ठरव बाबा. तुला नसेल यायचं आमच्या बरोबर तर नको येऊ, पण तुला जर माझं म्हणणं पटत असेल आणि तुला जर यायचं असेल आमच्या सोबत तर तुला फार काही करायचं नाहीये अथर्व. मागे तुला गाडी दिसते का माझी? आता तुझी बॅग उचल आणि त्या गाडीमध्ये जाऊन चुपचाप बस, बाकी मी सगळं करून घेतो. चल रे चैतन्य आपण चहा घेऊ. आता त्या अथर्वनं पटकन त्याची बॅग उचलली आहे आणि जसाच तसा पळत पळत त्या गाडीत जाऊन बसलाय तो. मजा आली हा प्रेक्षकांना हा सीन बघताना. आता अर्जुनने नेहमीप्रमाणे सिंघम स्टाईलने एंट्री केलेली आहे. चैतन्य आणि अर्जुन दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात बरं का, पण आता मस्त फ्रेश होतात आणि तिथे चहा घेतात आणि मग कोर्टामध्ये जायसाठी निघतात. खाली बसून अर्जुनने मोठा उसासा सोडलाय आणि अर्जुनने आणि चैतन्य चहा पिताना चेस केलाय आणि चहा पिऊन मग निघालेत बिचारे तिथून. पण आता तत्पूर्वी जरा ड्रामा रंगवलाय. आता सायली अजून काळजीत असते, तिथे एडझाऱ्या मारत असते. आता मात्र विमल येते तिच्या जवळ आणि म्हणते सायली ताई अहो काल रात्रीपासून तुम्ही काही खाल्लेलं नाहीये.
अहो किती काळजी करताय, काहीतरी खाऊन घ्या ना, आणि टेन्शन का घेताय, अर्जुन दादा येतील घरी. आता अर्जुन दादा घरी येतील म्हणल्या कल्पनाताईंचं लक्ष जातं विमलकडे, आणि आता ह्या घाबरतात ना, प्रतापराव घाबरतात, दोघे एकमेकांकडे ते बघायला लागतात. प्रतापराव म्हणतात म्हणजे अर्जुन अजून घरी आलेला नाहीये. टेन्शननी आता दोघे जण एकदम उभे राहतात. कल्पनाताई म्हणतात अर्जुन अजून घरी आला नाही, अगं गेलाय कुठे तो, आणि हे बघ केसच्या कामासाठी गेलाय वगैरे अशी अर्धवट उत्तरं देऊ नको, काय जे असेल ते नीट सांग आम्हाला. कल्पनाताई आता चिडल्यात बरं का सायलीवरती. सायली आता टेन्शनमध्ये, पण सायली काहीच बोलत नाही. प्रतापराव म्हणतात सायली आम्ही काहीतरी विचारतोय तुला, उत्तर दे आम्हाला. आता सायली विमलकडे बघते, विमल सायलीकडे बघते. आता मात्र प्रतापराव तिच्या समोर येतात आणि म्हणतात काय ग, अगं अर्जुन असा कुठे गेलाय, अजूनपर्यंत तो आलेलाच नाहीये. कल्पनाताई म्हणतात काय ग, अगं काहीतरी विचारतोय आम्ही तुला. आता मात्र प्रतापराव म्हणतात कुठल्या केसवर काम करतोय ग तो. आता अश्विन म्हणतो अगं तुझं त्याच्याशी फोनवर तरी बोलणं झालंय. सायली मग नाही असं म्हणते. कल्पनाताई म्हणतात बापरे नाही, अगं पण मग तुला कसं माहिती तो सुखरूप आहे की नाही ते. सायली म्हणते अहो आई तुम्ही काळजी नका करू, ते सुखरूपच असतील. ॲक्च्युली ना ते एका साक्षीदाराला शोधायला गेले. काल रात्री माझं आणि चैतन्य भाऊजीचं बोलणं झालं होतं, तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की ते रत्नागिरीच्या दिशेने चालले आहेत, आणि त्यानंतर त्या दोघांचं फोन लागत नाहीये हो, काही बोलणंच झालं नाहीये माझं, त्यांचे फोन स्विच ऑफ येत आहेत. आता असं सांगितल्यानंतर यांची काळजी जरा जास्तीच वाढली आहे. कल्पनाताई म्हणतात अगं बाई तुला एवढं सगळं माहिती असून तू आमच्यापासून लपवून ठेवलंस. सायली म्हणते नाही हो आई, अहो मी लपवलं नाही, पण काळजीपोटी मी फक्त तुम्हाला सांगितलं नाही हो सगळं रात्री, मला वाटलं तुम्ही उगाच काळजी कराल. प्रतापराव म्हणतात पण काय ग, हे सगळं आश्रम केसच्या संदर्भात चाललंय का. आता असं विचारल्यानंतर सायली नुसती मान डोलवते आणि खाली मान करते. मग प्रतापरावांना कळतं काहीतरी मोठा तमाशा आहे. प्रतापराव म्हणतात वाटलंच मला, आता या केसमुळे आपल्या घरात सगळ्यांना काय काय सहन करावं लागणार आहे ते देवालाच माहिती. आता हे सगळेजण सायलीकडे राग बघतायत. अश्विन म्हणतो मला तर वाटते डॅड आपण आता पोलीस कंप्लेंट करायला हवी आहे, बराच वेळ झाला अजून आला नाहीये दादा. मग सायली म्हणते नाही हे बघा असं नका करू, हे आज न कोर्टाची तारीख आहे आणि ते येतील नक्की कोर्टामध्ये, माझी खात्री आहे या गोष्टीबद्दल, तुम्ही जरा धीर धराल का. आई बाबा म्हणजे कालपासनं मी सुद्धा याच गोष्टीवर धीर धरू नये हो. आता असं सांगितल्यानंतर हे जरा राग बघतात सायलीकडे, पण सायली म्हणते की ते येतील आणि कोर्टामध्ये नक्की येतील. बरं विमलताई मी निघते हं. विमल म्हणते अहो सायलीताई घोटभर चहा तरी घ्या. आता सायली म्हणते नको हो विमलताई मला उशीर होईल. आता असं म्हणून तिने तिची पर्स घेतली आहे आणि निघाली आहे. आता कल्पनाताईंना जरा काळजी वाटते बरं का, सायलीची सुद्धा आणि अर्जुनची सुद्धा. शेवटी किती राग असला ना तरी आपली माणसं ही आपलीच असतात, हे मात्र खरं आहे प्रेक्षकांनो. पण आता बघा मैपत शिखरे प्रचंड आनंदात आहे. मैपत आता मोठ्याने गाणं म्हणत असतो, आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चारीकडे. साक्षी म्हणते अण्णा चोहीकडे येते, आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे. आता मैपत म्हणतो अगं ते जाऊ दे, आता पेढा घे, आनंदी आनंदगडे. ओ नागराज शेठ पेढा घ्या. आता तो प्रियाला पण पेढा देतो, पण तिच्या तोंडात टाकता तो पेढा स्वतःच्याच तोंडात टाकून घेतो, त्यामुळे प्रियाचा पचका होतो. मग आता मैपत तिथे खाली बसतो आणि म्हणतो ओ नागराज शेठ गेल्या 2 वर्षापासून माझ्या लेकीच्या नशिबाला लागलेलं ग्रहण सुटणार आहे आता, आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चारीकडे, असं म्हणून तो खूप आनंद व्यक्त करतोय. आता मात्र नागराज म्हणतो हे साक्षी अगं तुझ्या बापाला वेड लागलाय, अगं डॉक्टरला बोलो. त्यावर मैपत म्हणतो अहो नागराज शेठ अजून तर वेळ लागायचंय, अहो त्या म्हाताऱ्याचा जामीन रद्द करणारा आज या केसमधनं माझ्या पोरीचं नाव कायमचं निघून जाणार, मग पेन पण मोडणार नागराज शेठ, आणि मग मला येड लागणार बघा, मग आनंदी आनंदगडे. मग साक्षी म्हणते अण्णा थांबा, आता तुमचा उत्साह आहे ना तो संध्याकाळसाठी जरा राखून ठेवा, आपल्याला मस्त सेलिब्रेट करायचंय. मग आता मैपत म्हणतो अरे आज संध्याकाळी जंगी पार्टी आहे, मज्जात मज्जा. मग प्रिया म्हणते खरंच पार्टी असणार आहे, कुठे पार्टी, इथे आहे की हॉटेलमध्ये. मग साक्षी म्हणते तुला कशाला सांगायचं ग आम्ही,
आणि तसं सुद्धा तुला कुठे आमंत्रण देणार आहे आम्ही पार्टीचे? कामाचे लोक आहेत ना त्यांनाच आम्ही आमंत्रण देणार आहे बरं का पार्टीला, तुझ्यासारख्या लोकांना तिथे जागा नाहीये, असं साक्षी त्या प्रियाला बोलते आणि तिचा अपमानच करते. पण आता मैपत बघा कसा बघतोय या प्रियाकडे. मग नागराज म्हणतो, काय ग साक्षी, किती बोलशील तिला, किती छळशील त्या बिचारीला. अगं लग्नाच्या मंडपापर्यंत येऊन माती खायला टॅलेंट लागतं साक्षी, टॅलेंट. अगं ते विशेष टॅलेंट आहे ना ते प्रिया मधुकर यांच्याकडे आहे. मग आता मैपत म्हणतो, सोडा नागराज शेठ, आधी हिच्या नावाच्या आधी तो मधुकर पाटील आपण वजा करू आणि नंतर मग बघू काय करायचं हिचे. आधी त्या मधुकर पाटलाला तुरुंगात नेऊन फेकून देऊ आणि मग हिचा निकाल लावू. चला बाबा, मला तर आता कोर्टात जायची फार घाई झालेली आहे. मला पहिल्या रांगेत बसायचंय आणि त्या मधुकर पाटलाचा तमाशा बघायचा आहे. एकदम टाळ्या बिळ्या पिक्चर एकदम एकत्रच करून टाकू कोर्टामध्ये जाऊन. आता मात्र नागराज म्हणतो, बरं चल तू हो पुढे, आम्हाला आमच्या परमपूज्य म्हणजे भ्राताश्रींबरोबर यावं लागेल बाबा कोर्टात. आता मैपत म्हणतो, बरं बाबा तसं कर. आणि मैपत नाचत नाचतच निघालाय कोर्टात. आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चारीकडे. अरे यार काय चाललंय मैपतचं. पण प्रेक्षकांनो कुठेतरी जरा वेगळा डाऊट येतोय मला. पण प्रिया मात्र मनात विचार करतेय की मला कचऱ्यासारखं बाजूला करताय का? माझं जेव्हा त्या अश्विन सुभेदारशी लग्न होईल ना तेव्हा शेपट्या हलवत मागे येताल माझ्या. पण असो, आता हे सगळे निघालेत कोर्टामध्ये. सायली आता मधुभाऊंना भेटलीये कोर्टात, कुसुम सुद्धा सोबत आहे. मधुभाऊ म्हणतात, काय ग सायली, रात्रभर जावई बापू घरी आले नाही, आम्हाला का नाही सांगितलं? सायली म्हणते, त्याने काय झालं असतं मधुभाऊ, तुम्ही काळजी करत बसला असता ना. कुसुम म्हणते, अगं अर्जुन आहे कुठे, अजून त्याचा पत्ता नाही, फोनही बंद आहे, काही गडबड झाली असेल का ग? मधुभाऊ म्हणतात, ए बाई कुसुम, उगाचच भलतं बोलू नकोस आणि सायलीची काळजी वाढवू नकोस. येतील जावई बापू नक्की येतील. प्रेक्षकांनो इथून पुढे अजिबात सीन स्किप करू नका एकही, खूप मज्जा आली आहे हा. आता सायली तिथे असलेल्या एका इन्स्पेक्टरांकडे जाते आणि त्यांना ओळख सांगते स्वतःची की मी सायली सुभेदार, अर्जुन सुभेदारांची मी पत्नी आहे. मग ते इन्स्पेक्टर म्हणतात, हो ताई मी ओळखतो तुम्हाला. सायली म्हणते, अहो काल अर्जुन सुभेदारनं त्यांच्या साक्षीदारांना शोधायला गेलेले आहेत एका केसच्या संदर्भात, पण ते अजून आलेले नाहीयेत, त्यांचा फोन पण बंद आहे, आपण काही करू शकतो का? आता ते इन्स्पेक्टर विचारतात, तुमचं शेवटचं बोलणं कधी झालं होतं त्यांच्याशी? सायली त्यांना सांगते की काल संध्याकाळी. मग ते पोलीस म्हणतात, बरं पण 24 तास झालेले नाहीयेत, कंप्लेंट नाही करता येणार, मी माझ्या लेवलने चौकशी करतो. अर्जुन सुभेदार खूप हुशार आहेत आणि गेले कित्येक वर्षात मी त्यांच्यासारखा हुशार वकील पाहिलेला नाहीये, शांत राहा ताई, त्यांना काही होणार नाही. आता तेवढ्यात या सायलीला मैपतची गाडी आलेली दिसते. ती पटकन मधुभाऊंजवळ येते आणि म्हणते, मधुभाऊ, कुसुमताई, साक्षी शिखरेची गाडी येते, त्यांनी ना आपल्यापैकी कोणाला लगेच एकत्र नाही पाहिलं पाहिजे. आता लगेच मधुभाऊ आणि कुसुम बाजूला कोपऱ्यात जाऊन उभे राहतात आणि सायली एका बाजूला उभी राहते. आता साक्षी आणि मैपत दोघे गाडी खालून उतरलेत बरं का. आता नेहमीप्रमाणे मैपतची सवयच आहे डिवचायची प्रत्येकाला. आता मैपत सायली जवळ येतो आणि म्हणतो, अरे वहिनी तुम्ही इथे? अरे नमस्कार वहिनी, काय म्हणता, बरं चाललंय ना? नाही तुमचे हजबंड कुठे दिसत नाहीये, आले नाही वाटतं. कसं आहे ना तुमच्या बापानं. सायली आता रागाने बघते मैपतकडे. मग मैपत म्हणतो, नाही सॉरी, तुमच्या तीर्थरूपानं त्यांना केसमधून काढून टाकलं ना, तरी ते केसमध्ये लुडबुड करत राहतात. नाही म्हणून म्हणलं कुठे गेले कुठे तुमचे हजबंड, आज कोर्टाच्या आवारात दिसत नाहीयेत. नाही पण बरं आहे, ते जितके लांब राहतील ना या केसपासनं तितकं चांगलं आहे तुमच्या हजबंडसाठी. कुसुम आणि मधुभाऊ लांबून असे बघतायत बरं का मैपतला आणि खूप राग येतोय त्यांना मैपतचा. साक्षी म्हणते, काय अण्णा कोणावर वेळ घालवताय तुम्ही? मैपत म्हणतो, अगं वहिनी, अगं असं काय करते साक्षी, एवढ्या मोठ्या वकिलाच्या मिसेस आहेत त्या, यांची चौकशी नको का करायला? अरे यांच्या नवऱ्यासारख्या वकिलांची गरज आहे आपल्या देशाला. साक्षी म्हणते, हो. आता ही सायली चिडते आणि म्हणते, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, देशाची काळजी घ्यायला आहेत बरेच लोक. सायलीने असं राग उत्तर दिल्यानंतर मैपत मोठ्याने हसतो आणि म्हणतो, हा वहिनीचं करे, पॉइंट टू बी नोटेड. वहिनी, अय पवार, पॉइंट टू बी नोटेड. मग पवार हसून म्हणतो, हो सर बरोबर आहे. मैपत म्हणतो, नाही मी काय म्हणतो, तुमच्या बापानं, नाही म्हणजे सॉरी, तुमच्या तीर्थरूपानं तो जोशी नावाचा अरेंज केलेला वकील तो कुठे दिसत नाही वहिनी. नाही म्हणजे
तुम्ही पाटलाला सोडायच्या ऐवजी आशा सोडून दिली का काय? आता मोठ्याने हसायला लागतो मैपत. पण आता सायलीने मात्र त्याला काहीही कळू दिलेलं नाहीये. आता मैपत पुन्हा म्हणतो, अहो वहिनी तुमचा वकील नाही आला, आता काय करणार तुम्ही? पॉइंट टू बी नोटेड वहिनी. पवार पॉइंट टू बी नोटेड. आता मुद्दाम हसतो मैपत आणि पवार सुद्धा. सायली म्हणते, येतील सगळे येतील आणि मैपत शिकरे तुला लवकरच सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील बरं का. आता मैपत असा बघायला लागतो सायलीकडे. सायली म्हणते, अरे शिखरे आम्ही तुझ्यासारखी तोंड नाही वाजवत, आम्ही डायरेक्ट कृती करतो. असं म्हणल्यानंतर आता मैपतला जरा डाऊट आलाय बरं का. पण साक्षी म्हणते, पाहिली बरं तुमची कृती सुद्धा पाहिली आम्ही, चांगला प्रयत्न केलायत हा तुम्ही. पण काय आहे ना ग सायली, अगं आता जरा तुझ्या वडिलांना नीट भेटून घे, कारण नंतर तुझी भेट होईल नाही होईल बघून घे बाई त्यांना. आज त्यांचा जामीन कॅन्सल होणार आहे. तुझ्या वडिलांना आता लवकरच जेल होणार आहे. साक्षी आणि मैपत खूप कॉन्फिडन्समध्ये, रॅदर ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असं म्हणायला हरकत नाहीये. आता मैपत सायलीकडे बघून म्हणतो, ऑर्डर ऑर्डर. अय पवार इकडे ये रे जरा बाजूला. आता त्या पवारला जरा बाजूला घेतो मैपत आणि म्हणतो, काय रे पवार तो जोशा कुठे उलटला रे? अरे तो दिसून नाही लागला कोर्टामध्ये, काय भानगड काय आहे पवार? अरे आज तरी टायमावर येणार आहे का नाही तो जोशा, का पुन्हा त्याच्या बायकोचा पदर धरून बसलाय तो? पवार म्हणतो, अहो साहेब येईल तो जोशी, तो वेळ पाळणारा माणूस आहे, हुशार आहे तो. आता साक्षी म्हणते, अरे केस संपेपर्यंत त्याने तोंड दाखवलं तरी पुष्कळ झालं, नाही म्हणजे विषय तरी संपेल हा कायमचा. त्याला म्हणा ये म्हणावं, कारण अर्जुनने आणि त्याच्या असिस्टंटने केसमधनं पूर्णच अंग काढून घेतलेलं दिसतंय आता. नाही म्हणजे लास्ट टाइम ते दोघं जण हिअरिंगला आले होते, पण आता या वेळेला कुणीच दिसत नाहीये कोर्टामध्ये. मैपत म्हणतो, साक्षी एकदा फासे आपल्या बाजूने पडायला लागले ना की कसे 113% सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने होतील साक्षी, तू काळजी करू नकोस. आता मैपत पवारला म्हणतो, चल पवार आपली सगळी तयारी झाली ना बाबा. आता हे सगळे जण गेलेत कोर्टात. आता मैपत जाता जाता सायलीला नमस्कार करून जातो पुन्हा. अरे यार मजा येते प्रेक्षकांनो मैपत शिकरेची. आता कोर्टामध्ये डायरेक्ट सगळे दाखवलेले आहेत. आतमध्ये प्रत्येकाने प्रत्येकाची जागा घेतलेली आहे. आता सगळ्यांना कॉन्फिडन्स आहे. अर्जुन दिसत नाहीये म्हणजे अर्जुनने या केसमधनं अंग काढून घेतलंय. मैपत प्रत्येकाला नमस्कार करताना दिसतोय. आज मैपतला फुल कॉन्फिडन्स आहे की आपली पोरगी आज सुटणार म्हणजे सुटणार. मैपतच्या चेहऱ्यावर आनंदाचं कारंज बघ कसं थुई नाचतंय, कसं वाटतंय बघ त्याला बघ. सायली म्हणते, त्याला जे वाटायचं ते वाटू दे कुसुमताई, पण हे लवकर आले पाहिजे कोर्टामध्ये. आता थोडा सस्पेन्स क्रिएट केला बरं का त्यांनी प्रेक्षकांनो. आणि आता मात्र अर्जुन अजून आला नाहीये, सगळ्यांना टेन्शन येते. पण तेवढ्या जज मात्र आलेत. आता सगळेजण उठून उभे राहतात. आता सगळीकडे बघतात ते जज, पण आता मधुकर पाटलांचा वकील तर कुठे दिसत नाहीये. आता प्रत्येक जण एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात. पण मैपत म्हणतो, काय रे पवार त्या जोशाला फोन केला का? अजून कसं काय आला नाही तो? नाही म्हणजे पुढं कसं जाईल बाकीचं काम, तो आला नाही तर. आता मात्र ते जज म्हणतात, मधुकर पाटील तुमचे वकील कुठे आहे? मधुभाऊ आता पुन्हा इकडे तिकडे बघायला लागतात आणि जजला उत्तर देतात की साहेब मला या बाबतीत खरंच काही माहिती नाहीये. आता मात्र जरा सस्पेन्स क्रिएट केलाय. मग जरा वेळ सगळे प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे बघतात. मग या मैपतचा वकील म्हणजे तो पवार वकील उठून उभं राहतो आणि म्हणतो, मिलॉर्ड माझी कोर्टाला विनंती आहे की मला माझं ओपनिंग स्टेटमेंट देता यावं. त्या केस संपेपर्यंत ॲडव्होकेट जोशी येतील आणि तसंही ही केस आता ओपन आणि शट आहे. त्यावरती ते जज म्हणतात की नाही दोन्हीही भागाचे वकील हजर असल्याशिवाय आपल्याला कोर्टाची कारवाई सुरू करता येणार नाही. असं म्हणल्यानंतर आता पवार वकील बसतो खाली. मधुभाऊंना आलंय टेन्शन, सायलीला आलंय टेन्शन, अर्जुन अजून का नाही आला. आता 5-1 मिनिटं सगळेच वाट बघतात अर्जुनची. थोडा सस्पेन्स क्रिएट केला. पुन्हा सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघतात. पण आता मात्र जज बराच वेळ वाट बघितल्यानंतर म्हणजे काही बोलणार. आता बघा साक्षी म्हणते, आजच हे सगळं व्हायला हवं होतं का? आज सगळी केस संपून गेली असती. तो जोशा आला नाही तर पुढची तारीख न मिळो आपल्याला. आजच सगळा सोक्षमोक्ष झाला असताना अण्णा तर डोक्याचं टेन्शन गेलं असतं. आता मात्र पवार पुन्हा उभे राहतात आणि म्हणतात, युअर ऑनर मला असं वाटतंय की आपण थोड्या वेळ ॲडव्होकेट जोशींची वाट बघूयात का? नाही म्हणजे कदाचित ते कुठेतरी अडकले असतील. आता असं बोलल्यानंतर ते जज म्हणतात, कोर्टाला आता खूप वेळ वाट बघता येणार नाही आणि आता कोर्ट पुढची तारीख देणार असं ते म्हणतच असतात जज. तेवढ्यात अर्जुन येतो आणि म्हणतो, नाही जज साहेब पुढची तारीख घ्यायची गरजच नाहीये. असं म्हणून आता अर्जुनने एकदम डॅशिंग पद्धतीने कोर्टात एंट्री केली आहे
अर्जुनला पाहिल्या सगळ्यांचे चेहरे पांढरे पडलेत. म्हणजे मैपत, साक्षी आणि प्रिया, तो नागराज सगळेच टेन्शनमध्ये आहेत. अर्जुन आता सगळीकडे बघतो कोर्टात आल्या मधुभाऊ स्माईल करतात, सायली स्माईल करते. मग आता अर्जुन म्हणतो मी आहे मधुकर पाटलांचा वकील अर्जुन सुभेदार. आता मात्र सगळ्यांचे धाबे दणाणलेत असं बोलल्यावर आता प्रिया हळूचकून विचारते रविराजांच्या कानात, बाबा अर्जुनला तर केसवरनं काढून टाकलं होतं ना, असं कसं वकील बदलू शकतो? आता ते रविराज म्हणतात अगं जोशीने एनओसी दिली असेल तर चालतं. आता मैपत साक्षीच्या कानात हळूच बोलतो, ए साक्षी अगं हा इथं कसं काय आला? आता साक्षी घाबरली आहे बरं का अर्जुनला बघून प्रचंड. आता अर्जुन त्याचे सगळं ते डॉक्युमेंट्स वगैरे तिथे ठेवतो टेबलावर आणि त्याचं जे काही ते वकीलपत्र आहे ते जजकडे सबमिट करतो आणि म्हणतो हे ॲडव्होकेट जोशींचं एनओसी आहे आणि त्यांनी आता ही केस माझ्याकडे दिली आहे. असं अर्जुनने बोलल्या साक्षी मैपत एकमेकांकडे बघायला लागतात. अर्जुन म्हणतो आता पुन्हा एकदा मधुकर पाटलांचा वकील मीच असणार आहे. आता सायली स्माईल करते. आता प्रिया म्हणते बापरे अर्जुनला आता काहीतरी सॉलिड पुरावा मिळालेला असणार आहे, आता काही खरं नाही. नागराज म्हणतो गप्प बस ग बाई. आता जज म्हणतात यू मे प्रोसीड नाव. आता अर्जुन त्याच्या जागेवर जाऊन बसलाय बरं का. आता मात्र साक्षीला प्रचंड टेन्शन आलंय, घाम फुटलाय. साक्षी म्हणते अण्णा काहीतरी मोठी गडबड आहे, त्या जोशीने आपल्याला धोका दिलाय अण्णा. आता अण्णाला पण कळलंय की आपला आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे कुठेच नाही गडे. आता तो मैपत फोन लावतोय बरं का जोशीला आणि आता जोशा कुठेतरी उलटला हे लक्षात आलंय मैपतच्या. मैपत म्हणतो त्याने फोन पण बंद केलाय. साक्षी म्हणते अण्णा काहीतरी करा, केस अर्जुनच्या हातात गेली अण्णा, हे लक्षण चांगलं नाहीये. आता मैपतला टेन्शन आलं ना, दोघंही बापलेक एकमेकांकडे बघायला लागतात. मैपत म्हणतो साक्षी टेन्शन नको घेऊ, काही होणार नाही. पण साक्षीला माहितीये बहुत कुछ होने वाला है बॉस. आता सायली साक्षीकडे रागाने बघायला लागते आणि प्रेक्षकांनो हा धमाकेदार भाग त्यांनी इथेच संपवलाय. पण पुढच्या भागात अर्जुनने साक्षीकडून पुन्हा अथर्वचा फोटो दाखवून वदवून घेतलंय की हा तुझाच भाऊ आहे का. साक्षी चिडून म्हणते किती वेळेला सांगू हा माझाच भाऊ आहे. मग अर्जुन म्हणतो खरंच ना, आणणार आहे त्याला असं म्हणतो आणि अथर्वला कोर्टात आणलं जातंय. अथर्वच्या चेहऱ्याला मास्क वगैरे लावण्यात आलेला आहे कारण तो ओळखू येऊ नये म्हणून. आता कोर्टात आणल्यावर त्याचा मास्क ते काढतीलच. पण आता अर्जुन म्हणतो काय झालं साक्षी, भूत पाहिलं का? कारण साक्षी अथर्वला पाहिल्यावर पांढरी पिवळी पडलेली आहे. आता साक्षीला शिक्षा होईल का? प्रेक्षकांनो काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा. का मैपत ऐन वेळेला काहीतरी जुगाड करेल आणि पुन्हा एकदा केस त्याच्याकडून फिरवून घेईल? काय होईल काही सांगता येत नाहीये. पण आता केस इंटरेस्टिंग पॉइंटवर आहे. खूप महत्त्वाचा मुद्दा अर्जुनने हातात घेतलाय, त्यामुळे साक्षीला शिक्षा होऊ शकते. आता बघूयात पुढे काय काय घडतंय. पण प्रेक्षकांनो मजा आली की नाही आजचा भाग बघायला? मग प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता अगदी थोडे सबस्क्रायबर हवेत 1 लाख पूर्ण होण्यासाठी. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा एपिसोड आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूयात उद्या धमाकेदार एपिसोड सहित. तोपर्यंत धन्यवाद.